कोकणातल्या नेत्यांच्या बैठकीत एक मोठा ट्विस्ट झालेला आहे। भरलेले उमेदवारी अर्ज 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नयेत अशा सूचना शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल असंही या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे। तर युती धर्म पाळण्याच्या सूचनांमुळे आणि उमेदवारीबाबतच्या वक्तव्यामुळे नेत्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झालाय। तर भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भरत, आपण बघतो एकीकडे युती धर्म पाळा तर दुसरीकडे अर्ज मागे घेऊ नका, नेमकी काय भूमिका आहे शिंदे सेनेची? स्नेहिल, नक्कीच याच वक्तव्यामुळे जे शिंदे सेनेने आज महत्वाची बैठक बोलावली होती। कोकणातील नेते त्यामध्ये सहभागी होते। निलेश राणे उपस्थित होते, भरत गोगावले होते, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे सगळे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते। आणि याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 2 वक्तव्य केली आणि ती म्हणजे पहिलं वक्तव्य होतं की युती धर्म पाळा, मात्र त्याचबरोबर त्यांनी 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशा पद्धतीच्या सूचना केल्यानं एक संभ्रम निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। या बैठकीमध्ये एक महत्वाच्या नेत्याने जी माहिती दिली त्यानुसार या शिंदेच्या भूमिकेमुळे आता एकंदरीत संभ्रम, अगदी उमेदवारांमध्ये देखील संभ्रम असणं स्वाभाविक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।